व मित्रांनो, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितला की RTE म्हणजे राईट टू एज्युकेशनचा जो कायदा आहे तो मित्रांनो पहिली ते 8वीपर्यंत जे लहान मुलांचं जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत व सक्तीचा जो कायदा त्यांनी ज्या सरकारनं आधी केला होता 2007 काय 2009च्या साली तो कायदा अंमलात आला होता। त्या सरकारमध्ये मित्रांनो जे गोरगरीब विद्यार्थी जे शिकत होते प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा सरकारी स्कूलमध्ये ते पूर्णपणे फी ते सरकार देत होते। पण मित्रांनो 2019 पासूनची जी त्यांची जी फी आहे ती ह्या प्रायव्हेट शाळांना त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही। तुम्हाला जर योजना आणायच्या असतील तर तुम्ही KG to PG शिक्षण मोफत करा तर तुम्ही खरं सरकार म्हणायचं तुम्हाला। म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही नाव घेताय। फुले शाहू आंबेडकरांनी काय आयुष्यभर त्यांनी कशासाठी लढा दिला की गोरगरीब जनतेला न्याय मिळावा, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांची चांगली उन्नती व्हावी ह्यासाठी त्यांचा लढा होता। आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध काम करताय। निवडणुकीला फक्त त्यांचं तुम्ही नाव घेताय, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणताय, पण त्यांचं कर्तृत्व तुम्ही पाळतच नाही। त्यांचं कर्तृत्व का आयुष्यभर त्यांनी कशासाठी झिजले, कशासाठी त्यांनी महाराष्ट्रात काय काम केले हे तुम्ही बघत नाही। फक्त मतदानासाठी तुम्ही त्याचं नाव घेताय। ते फक्त दोघांनाच मोठे करण्याचं काम करत आहे मित्रांनो। एक म्हणजे अंबानी आणि दुसरा अदानी। ह्या अंबानी आणि अदानीच्या नादात जे छोटे छोटे व्यावसायिक होते मित्रांनो त्यांना संपूर्णपणे त्यांचं व्यवसाय संपुष्टात आणण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींनी केलं आहे मित्रांनो। कारण हे दोघांनाच मोठं करायचं होतं त्यांना, म्हणून जे छोटे छोटे व्यावसायिक होते त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेत। आता त्यांचं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, या महायुती सरकारने गेल्या काही महिन्यापासून योजनांचा धामधुडाका चालू केला आहे। त्यामध्ये महत्त्वाची योजना होती ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। मित्रांनो, ही माझी लाडकी बहीण योजना त्यांना आत्ताच का सुचली? त्यांचं सरकार गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे। त्यांना सत्तेत आल्यापासून पहिल्या महिन्यापासून त्यांना ही योजना का सुचली नसावी व आताच का ती योजना सुचली? व त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त लाडकी बहीण योजना काढली। त्यानंतर मग विधानसभेमध्ये त्यांना विधान भवनामध्ये त्यांना विरोध होत असताना विरोधकांनी तरुण मुलांचं त्यांना का तुम्ही रोजगार देत नाही यावरून सुद्धा त्यांनी आवाज उठवल्यानंतर मग त्यांनी दुसरी योजना काढली मित्रांनो। त्या योजनेचं नाव आहे माझा लाडका भाऊ योजना। मित्रांनो बघा, म्हणजे हे फक्त गाजर दाखवण्याचं काम हे महायुतीचे सरकार लोकांना खुळ्यात काढायचं काम चालू केलं आहे मित्रांनो। त्यांना आता माहीत आहे की या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होणार आहे, म्हणूनच त्यांची ही योजना त्यांनी आता नवीन जुमला नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक नवीन प्रकारचा जुमलाच आहे त्यांचा। व हे तरुण मुलांना गाजर दाखवण्याचं काम करत आहेत व त्यांचं मतदान आपल्याकडे कसे वळवण्यात येईल यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत। हे सगळ्या जनतेने, सगळ्या लाडक्या बहिणीने व भावाने ओळखले पाहिजे व त्यांचा मनसुबा लक्षात ठेवा। ही निवडणुका झाल्या की परत ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार व त्यांचे परत निवडणुका आल्या की परत ते नवीन जुमला घेऊन येणार। हे फक्त असंच आयुष्यभर करत राहणार हे युतीचं सरकार। त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका। ते फक्त आपल्या स्वार्थासाठी ही योजना आणत आहेत। कुठल्या त्यांना कुठल्या गरीब बहिणीचे किंवा भावाची काही त्यांना देणं घेणं नाही। फक्त त्यांना मतदान मिळवायचं आहे म्हणून हे त्यांचा आटापिटा चालू आहे मित्रांनो। व मित्रांनो, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितला की RTE म्हणजे राईट टू एज्युकेशनचा जो कायदा आहे तो मित्रांनो पहिली ते 8वीपर्यंत जे लहान मुलांचं जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत व सक्तीचा जो कायदा त्यांनी ज्या सरकारनं आधी केला होता 2007 काय 2009च्या साली तो कायदा अंमलात आला होता। त्या सरकारमध्ये मित्रांनो जे गोरगरीब विद्यार्थी जे शिकत होते प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा सरकारी स्कूलमध्ये ते पूर्णपणे फी ते सरकार देत होते। पण मित्रांनो 2019 पासूनची जी त्यांची जी फी आहे ती ह्या प्रायव्हेट शाळांना त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही। प्रायव्हेट स्कूलमध्ये जे शिकत होते ते स्कूल आता त्यांनी काय केलं आहे मित्रांनो की हे सरकार पैसे देत नसल्यामुळे त्यांनी आता नवीन काय नियम त्यांनी चालू केला आहे की ते सरकार आमच्याकडे पैसे देत नाहीत, मग ते पालकांच्याकडून पैसे घेण्याचं काम परत ते शाळा करत आहेत मित्रांनो। ते सुद्धा काय करणार, कारण सरकारच तुम्ही जे विद्यार्थ्याचं तुम्ही जे मोफत शिक्षण जे तुम्ही कायदा केला आहे त्या कायद्याचं तुम्ही ते अंमलबजावणी करायला पाहिजे। त्या शाळेला तुम्ही जे ठरल्याप्रमाणे त्यांचे जे पैसे द्यायला पाहिजे ते तुम्ही द्यायला पाहिजे, ते सुद्धा तुम्ही द्यायचं बंद केलं आहे मित्रांनो। मग ह्या शाळा कसं गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवतील व ते विद्यार्थी शिकतील काय चांगलं इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळतील काय, ते भविष्यात शिकतील काय,
हा सुद्धा एक मित्रांनो मनोवादी विचार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यांना ह्या गोरगरीब जनता, गोरगरीब विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ नये, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना उद्योग व्यवसाय करता येऊ नये, त्यांच्या पायावर त्यांना उभा करू होऊ नये, हेच त्यांचा उद्देश आहे मित्रांनो. हे मनोवादी सरकार आहे व त्यांना या गोरगरीब विद्यार्थ्यांना भविष्यात गुलामच ठेवायचं आहे, म्हणूनच त्यांचे हे वाटचाल आहे मित्रांनो. कारण हे RTI शिक्षण त्यांनाही जे गोरगरीब विद्यार्थी शिकत होते चांगल्या चांगल्या शाळेमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये, ते त्यांनी पूर्ण आता क्रायटेरिया त्यांनी बदलण्यात आला आहे मित्रांनो. आधी ते सगळ्यांना सरसकट ते विद्यार्थ्यांना अर्ज करता येत होता, पण त्यांनी आता नवीन या गेल्या एक 5-7 महिन्यापूर्वी त्यांनी नवीन क्रायटेरिया काढला आहे. त्यामध्ये की जे 1 किलोमीटर अंतरापासून ज्यांचं घर आहे, त्या घरापासून तिथं सरकारी किंवा प्रायव्हेट स्कूल आहेत, त्या विद्यार्थ्यांना सरकारीमध्येच ॲडमिशन मिळेल, म्हणजे प्रायव्हेटमध्ये यांना ॲडमिशन मिळणारच नाही. हा त्यांनी नवीन क्रायटेरिया काढला आहे मित्रांनो. हा सुद्धा त्या गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे मित्रांनो. हे असे सरकार मनोवादी सरकार आहे. त्यांना गोरगरीब विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ नये, हा त्यांचा उद्देश आहे. तुम्हाला जर योजना आणायच्या असतील तर तुम्ही KG to PG शिक्षण मोफत करा, तर तुम्ही खरं सरकार म्हणायचं तुम्हाला. म्हणजे फुलेशाह आंबेडकरांचं तुम्ही नाव घेताय. फुलेशाह आंबेडकरांनी काय आयुष्यभर त्यांनी कशासाठी लढा दिला, की गोरगरीब जनतेला न्याय मिळावा, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांची चांगली उन्नती व्हावी, ह्यासाठी त्यांचा लढा होता. आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध काम करताय. निवडणुकीला फक्त त्यांचं तुम्ही नाव घेताय, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणताय, पण त्यांचं कर्तृत्व तुम्ही पाळतच नाही. त्यांचं कर्तृत्व का आयुष्यभर त्यांनी कशासाठी झिजले, कशासाठी त्यांनी महाराष्ट्रात काय काम केले हे तुम्ही बघत नाही. फक्त मतदानासाठी तुम्ही त्याचं नाव घेताय व ते विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं काम करत आहे मित्रांनो. ह्या तुम्ही सरकारला ओळखा, या सरकारला ताळे आणलं पाहिजे व त्यांना विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांना चांगला धडा दिला पाहिजे. कारण ते फक्त मतदान मिळवण्यासाठी त्यांचं ही योजना चालू आहेत. त्यांना सगळ्यांनी गांभीर्याने घ्या. आणि हे 3 चाकीत सरकार आहे. आधी ते महाविकास आघाडीला 3 चाकीत सरकार म्हणत होते, आता ते स्वतः 3 चाकी बनले आहेत. त्यामुळे यांच्यावर कधी विश्वास ठेवू नका. केंद्रातसुद्धा जर बघितला तर नरेंद्र मोदींचा जुमला हे प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नवीन जुमला घेऊन येतात व ते फक्त दोघांनाच मोठे करण्याचं काम करत आहे मित्रांनो. एक म्हणजे अंबानी आणि दुसरा अदानी. ह्या अंबानी आणि अदानीच्या नादात जे छोटे छोटे व्यावसायिक होते मित्रांनो, त्यांना संपूर्णपणे त्यांचं व्यवसाय संपुष्टात आणण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींनी केलं आहे मित्रांनो. कारण हे दोघांनाच मोठं करायचं होतं त्यांना, म्हणून जे छोटे छोटे व्यावसायिक होते त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. आता त्यांचं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो. व दुसरीकडे मित्रांनो, नरेंद्र मोदी 4 ते 5 वर्षात ते म्हणतात की आम्ही इतका रेकॉर्ड ब्रेक रोजगार दिला आहे तरुणांना की याआधी कधीच कुठल्या सरकारने दिलेला नव्हता. तर मित्रांनो, आता जर तुम्ही बेरोजगार तरुणांची जर संख्या जर बघितला पर्सेंटेज, तर 83% बेरोजगार देशात, पूर्ण देशात 83% तरुण बेरोजगार फिरत आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. व दर 2 तासाला बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. आणि हे सांगतात की आम्ही 4 ते 5 वर्षात तरुणांना रोजगार दिला. किती दिला? तर हे 2% दर 2 तासाला विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांनी आत्महत्या का केली असती? तुम्ही जर रोजगार दिला असता तर, त्यांच्या हाताला काम दिला असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मित्रांनो, ज्यांचे वय 20 ते 24 आहे अशा युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 44% आहे मित्रांनो. म्हणजे ज्यांना खरं रोजगार ज्या वयात पाहिजे त्या वयात हे नरेंद्र मोदी सरकार त्यांना रोजगार देत नाही. ते 44% त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे मित्रांनो. त्यानंतर पेपर लीकच्या बातम्या होत आहेत. म्हणजे विद्यार्थी एवढं नाजूक परिस्थितीतून परीक्षा फी भरून, त्यांचा एवढा कष्टाचा वर्षभर अभ्यास करून, तर त्यांना फळ काय मिळतं आहे मित्रांनो? तर पेपर लीक. म्हणजे हे अशा आपापल्या लोकांना पेपर लीक करून द्यायचं, आपापल्या पुढाऱ्यांच्या मुलांना किंवा ह्यांच्या पेपर लीक करायचं. व अशा जे गोरगरीब ज्या मुलं आहेत, एवढं वर्षभर अभ्यास कष्ट घेऊन त्यांना अभ्यास दिल्यानंतर पेपर लीक करून ते पेपर दुसऱ्याला लीक करतात व त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे मित्रांनो. आजपर्यंतच्या सरकारमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. पेपर लीकचं प्रमाण 60 ते 70 वेळा पेपर लीक होतात. म्हणजे हे सरकार काय करायला आहे? शिक्षण मंत्री काय करायला आहेत? हा प्रश्न विचारण्याचा आता तरुणांनी विचारलं पाहिजे. त्यांच्या रोजगारासाठी तुम्ही सरकार काय करणार आहे? फक्त जुमलं घेऊन आम्हाला काही करायचं नाही. 1-2 वर्षासाठी आम्हाला तुमचं जुमला नको किंवा तुमचा योजना नको. आम्हाला आमच्या हाताला काम पाहिजे आहे व आमचं कुटुंब आम्हाला चालवायचं आहे. या उद्देशाने तरुण आता रस्त्यावर उतरला पाहिजे व त्यानुसार त्यांना सरकारला विरोध केला पाहिजे.
व मित्रांनो, परीक्षेच्या नावावर विद्यार्थ्याकडून 1,000 रुपये फी वाढवून त्यांची फी घ्यायची व अशा प्रकारचं पेपर लीक करायचं व त्यांचं आयुष्य बर्बाद करून टाकायचं. एकतर त्यांना रोजगार नाही व त्यांच्याकडूनच तुम्ही पैसे उकळत आहे व ते पैशाचं जर तुम्ही मूल्यमापन जर केला, टोटल जर महाराष्ट्रामध्ये जर 1,000 रुपयानं जर असे किती लाखो विद्यार्थी बसतात मित्रांनो. ते जर तुम्ही फी त्यांची गोळा करून ते हे सरकार फक्त आपल्यासाठी आमदार घेण्यासाठी, खासदार घेण्यासाठी या तरुण मुलांचेच पैसे ते वापरत आहेत मित्रांनो. म्हणजे किती निर्दयीप्रमाणे या तरुण मुलांच्यावर अन्याय करत आहेत मित्रांनो. हे सरकार लक्षात ठेवा व त्यांना विरोध करायला पाहिजे. सगळ्या तरुणांनी रस्त्यावर उतरा. या सरकारच्या विरोधात सगळ्यांनी ठाम भूमिका घ्या. धन्यवाद.